या भूमीत एक पुत्र येईल, त्याची काळजी घ्या. पण त्यासनी ओळखायचं कसं? ते तुम्हाला आपोआप समजेल. कोणीही काहीही सांगण्याची आवश्यकता नाही. महाराज, तुम्ही जे सांगताय ते समज करू आम्ही पोरासाठी. एका अर्थी हे धर्माचे कार्य आहे आणि त्यात तुम्हाला सहभागी होता आले तर मला आनंदच आहे. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमच्यासारखी प्रेमळ माणसं सर्वत्र असावी अशी परमेश्वर चरणी माझी प्रार्थना आहे. शुभम भवतु. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. तुझ्यामुळे मला बी उशीर झाला. आता मी थोडीच म्हणलं होतं माझ्या संग नदीवर या म्हणून. माझं बी काम होतं की घरला आई वाट बघत असत. आईंना मी सांगून आलीये, मा म्हणजे काळजी करत बसतात. थांब थांब, का हो? काय झालं? ते बघितलं का? अगं बाई, नवलच आहे. ह्या असल्या वनात ह्यो एकला कोण बसलाय? चल थोडं जवळ जाऊन बघूया. होय, चल. अरे कोण आहेस? कुठला आहेस? एवढंस लहान गपोर इथं कसं काय बसलं असेल? आपलं ध्यान गेलं म्हणून कवापासून बसलंय देवालाच माहित.
अरे पोरा डोळं तर उघड. आता हो काय करायचं? घरला गेलं की घरच्यासनी सांगूया. हे काय साधं सुद्धा पोर नाहीत. होय, जेवला असेल का नाही ते बी ठावं नाही. चल जाऊया. होय, चला. आलात? अहो आलीत बघा. काय र किती हा उशीर? अगं उशीर का झाला म्हणून सांगतो तुला. तुझ्याकडे समधी कारण तयार असतात बघ. आव तसं नाही मामनजी. रानातून येताना ते पोरग दिसलं होतं. झाडाखाली डोळं मिटून बसलं होतं. का हो भाऊजी? कोणाचं पोरग होतं? आपल्या गावचं नव्हतं. नवल झालं. अरे मग विचारायचं ना त्याला. विचारलं तर ते डोळं उघडायला तयारच नाही. नुसतं डोळं बंद करून बसलं होतं. नवलच आहे म्हणायचं. गावात काय म्हणतात समजलं का? काय झालं? रानात कुणीतरी पोरग बसले झाडाखाली एकलंच. अहो हे बी तेच म्हणत होते. ह्यांना बी बघितलं. आव मी एक सांगू का? तुम्ही जावा रानात आणि त्या पोराला घरी घेऊन या. कोण कुठलं पोरते? हा असंच कसं घेऊन येणार? हो ते असंच राहिलं तर एखादं जनावर खाऊन टाकायचं त्याला. मला बी तेच वाटतंय. हे बघा तुम्ही तिघं मिळून जावा. तुम्ही उगाच कामाला लावतात समजा असं. हो राहू द्या मामांजी, पुण्याचं काम आहे. आता उद्या त्या पोरासनी काही झालं तर आपल्यालाच वाईट वाटायचं हो. बर तुम्ही म्हणते तर जातोय. हा चला ना पोरांनो, चला. जालंधर, आता ती वेळ आली आहे की तुला काही काळ एका कुटुंबासोबत घालवावा लागणार आहे. एका विशिष्ट हेतूसाठी कार्य करण्यासाठी काही वेळ जाणं आवश्यक असतं. ह्या कुटुंबाचे पूर्वसंचित म्हणून त्यांना तुझा सहवास लाभणार आहे. परंतु ज्या हेतूने तू राजवाडा सोडलास आणि अरण्यात आलास त्यामागेही मोठे कारण आहे. भविष्यात तुझ्याकडून कुठले कार्य अपेक्षित आहे ह्याची तुला आता कल्पना नाही. परंतु आत्ताचा काळ हा तुझी परीक्षा पाहणारा आहे. योग्य वेळी तुला सर्व गोष्टींचे अर्थ कळतील आणि पुढे तू यशस्वीपणे कार्य करशील यात शंका नाही. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख
निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। बा ह्योच ते पोर. पोरग तो बाहेरच आहे. आता कसं करायचं? अरे कसं म्हणजे उठवा त्याला. झोपलो कुठं ती मनातल्या मनात देवाचं करत असं. बा म्या बघतो. पोरा हे पोरा आम्ही आलो हाय. बा कसला तरी आवाज येतोय. बा कुठलं तरी जनावर आलं वाटतं. अरे अरे चला 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 चला. अजिबात आवाज करू नका. बा या पोराचं काय खरं नाही आता. बा आपण दबक्या पावलांना निघून जायचं का? वय 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 वय. बा तिथं वाघ होता म्हणून त्या पोराला सोडून आलो आपण. त्यासनी सोडून आलो हे काही बरोबर नाही केलं. बा आपण माघारी जाऊन त्यासनी घेऊन यायचं का? होय होय चला चला. देववच्छिन्न
अरे पोरा उठतोस ना? अरे पोरा कोण तू? कुठून आलास? अहो, इथं थांबू नगस. काय झालं? अरे इथं वाघ आला होता. तू इथं रानात नगर हाऊस. चल आमच्या घरला. नाही, मी कोणाच्याही घरी येणार नाही. अरे तू इथं कसा राहशील, काय खाशील? तू चल आमच्या संग. नको, मी इथेच थांबतो. अरे इथं काय बी आसरा नाही. तुला नाही आवडलं तर परत ये इथंच. पण आता चल आमच्या संग. अरे चल की पोरा. हा घाबरू नगस. तर काहीच भेटायचं नाही. घरला चल आपल्या. चल असं करू नका रे. चल उठ, चल चल उठ बाबा उठ. प्रलयनेत्री शिवशंकरा मदनाग्नी तू जाळीला अंतरिक्ष नारायणा अग्निसूत तू झाला पृथ्वी लोकी अवतारण्या गर्भकुंडात सांडला राजपुत्रा तू सोमयागी अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला गोरक्ष, श्री महादेवांनी तुला एकांतात राहायला सांगितलं आहे. त्याला खूप महत्वाचं कारण आहे. तुझ्यासाठी ही साधना खूप महत्वाची आहे. तुझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत गोरक्ष. आता व्यतीत केलेला क्षण न क्षण भविष्यात खूप मोठं कार्य करणारं ठरेल. अग्नीत एखादं लोखंड तापून लाल व्हावं आणि मग त्याला हवा तसा आकार द्यावा, तसेच हे आहे. तुझे ध्यान अधिक गहिरे होत जाईल. ह्या सृष्टीतील अनंत रहस्य तुला उलगडत जातील आणि ह्यानंतरच तुला त्रिकाल ज्ञान होईल. वर्तमान, भूत, भविष्य तुला सहज समजेल. श्री महादेवांनी सांगितलेले तू ऐकतो आहेस आणि त्याचप्रमाणे वागतोही आहेस.